तुम्हाला जर का तुमच्या पब्लिक स्पीकिंगचं स्किल बेसिक लेवलला आहे असं वाटत असेल तर त्याला ऍडव्हान्स लेवलला घेऊन जाण्यासाठी 3 ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण तत्पूर्वी पब्लिक स्पीकिंग वरचा पहिला पार्ट जर का तुम्ही बघितला नसेल आणि तुम्ही अजूनही बिगिनर लेवलला स्वतःला समजत असाल तर आधी पहिला पार्ट तुम्ही बघून घ्या आणि त्या पार्ट मध्ये सांगितलेला होमवर्क कंप्लीट करा आणि मगच या पार्ट मधल्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा। बघूया कुठल्या 3 ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज तुमच्या पब्लिक स्पीकिंगला एका वेगळ्या लेवलला घेऊन जायला मदत करतात। एखादा मातब्बर पब्लिक स्पीकर आणि एखादा नवशिका पब्लिक स्पीकर या दोघांनाही स्टेजवर उभं राहिलं की भीती ही वाटतच असते। फक्त जो मुरलेला पब्लिक स्पीकर आहे ना त्याला ही भीती कशी हँडल करायची याच्या टॅक्टिक्स माहित असतात आणि नवशिका माणूस या भीतीला कुठेतरी हँडल करायला कमी पडतो आणि इव्हेंच्युअली त्याला असं वाटायला लागतं की आपल्याला जमणार नाहीये। पण या व्हिडिओतल्या 3 ऍक्शनेबल ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज तुम्हाला पब्लिक स्पीकिंगचे स्किल्स एका वेगळ्या लेवलला घेऊन जायला मदत करते। त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्टोरी टेलिंग। एखाद्या विषयाला डायरेक्ट सुरुवात करण्यापेक्षा त्या विषयाच्या अनुषंगाने एखादी गोष्ट जर का आपण ऑडियन्सला सांगू शकलो त्या गोष्टीला आपण चांगल्या पद्धतीने रंगवून आपण त्या मुद्द्यापर्यंत आणू शकलो किंवा एखादा स्टॅटिस्टिकल डेटा आपण लोकांसमोर मांडू शकलो किंवा एखादं पझल लोकांना विचारून त्याच्या उत्तरातनं आपण त्या विषयापर्यंत पोहोचू शकलो ना तर आपल्या विषयाची सुरुवात खूप इफेक्टिव्ह चांगली आणि इम्पॅक्टफुल होईल। जोपर्यंत तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स करणार नाही, जोपर्यंत तुम्ही लोकांबरोबर कनेक्ट होणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या विषयाची सुरुवात दमदार करणार नाही ना तोपर्यंत काय चांगला टेक ऑफ घेतल्याशिवाय चांगलं फ्लाय कधीच होता येत नसतं। तसंच पब्लिक स्पीकिंगचं आहे। जोपर्यंत तुम्ही तुमच्या पब्लिक स्पीचला एक चांगल्या पद्धतीने टेक ऑफ करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या उंचीवर ते स्पीच कधीच घेऊन जाऊ शकत नाही। आणि यासाठी एक तर तुम्हाला डेटा यूज करायचा आहे, गोष्ट यूज करायची आहे, पझल यूज करायचा आहे किंवा एखादी ऍक्टिव्हिटी यूज करायची आहे ज्यामध्ये लोक फक्त फिजिकलीच्या हॉलमध्ये आहेत ना तशी न राहता इमोशनली तुमच्या बरोबर कनेक्ट होतील आणि या अख्ख्या तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुमच्या स्पीच मध्ये ती स्वतःला इन्व्हॉल्व करू शकते। काय माहितीये का आपण जे शब्द बोलतोय ना त्या शब्दांना फक्त 7% महत्व आहे, 55% महत्व हे तुमच्या बॉडी लँग्वेजला आहे आणि 38% महत्व तुमच्या टोन ऑफ व्हॉइसला आहे। त्यामुळे एखादा शब्द जर का त्या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्या शब्दासाठी अप्रोप्रिएट टोन आपल्याला त्या पद्धतीनं मॉड्युलेट करावं लागेल आणि ज्या स्पीकरचं व्हॉइस मॉड्युलेशन चांगलं आहे ना तोच स्पीकर जास्त इफेक्टिव्ह ठरतो, तोच स्पीकर जास्त इम्पॅक्टफुल ठरतो आणि त्याच्याकडे लोकांचं जास्तीत जास्त अटेन्शन तो अचीव करून घेऊ शकतो। कारण काय आहे आपण जर का मोनोटोनस टोन मध्ये बोलत राहिलो तर लोकांना ते कंटाळवाणं होतं, त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होतो आणि लोकांना प्रचंड बोर व्हायला लागतं आणि इव्हेंच्युअली लोक आपलं ऐकून घेत नाहीत, आपल्याला ऍक्सेप्ट करू शकत नाही। जसं मी म्हणलं की कम्युनिकेशन मध्ये 7% शब्दांना महत्व आहे, 38% टोन ऑफ व्हॉइसला महत्व आहे आणि 55% तुमच्या बॉडी लँग्वेजला महत्व आहे। त्यामुळे तुमचे हँड जेस्चर्स, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, तुमचं स्टँडिंग पोस्चर, तुमची त्या स्टेजवरची मुवमेंट, तुमची हेड मुवमेंट आणि कशा पद्धतीनं तुम्ही ऑडियन्स बरोबर आय कॉन्टॅक्ट मेंटेन करताय या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा 55% इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे आपण कोणते शब्द वापरतोय, आपण कुठली वाक्यरचना यूज करतोय यापेक्षाही ते वाक्य बोलताना ते शब्द लोकांपर्यंत पोहोचवताना आपला व्हॉइस जेवढा महत्वाचा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आपली बॉडी लँग्वेज महत्वाची आहे। त्यामुळे जेवढे तुम्ही तिथे कंपोज्ड दिसाल तेवढाच तुमचा कंटेंट जास्त मॅच्युअर वाटायला लागतो। आणि एक प्रॅक्टिकल टिप तुम्हाला द्यायला आवडेल की या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जेवढे पॉजेस घ्याल ना तेवढेच तुमचे सगळे स्टेटमेंट जास्त इम्पॅक्टफुल वाटायला लागतील, तुमच्या शब्दांना वजन येईल। जेवढे तुम्ही फास्ट बोलायला लागाल आणि लोकांची इंटरॅक्ट करायला लागाल तेवढ्या लोकांना ते समजून गेलं अवघड जाईल जे मी आता गेल्या वाक्यात केलं। त्यामुळे जेवढे तुम्ही स्लो बोलाल, जेवढा चांगल्या पद्धतीने लोकांबरोबर आय कॉन्टॅक्ट मेंटेन कराल,
जेवढे तुम्ही तुमच्या स्पीच मध्ये पॉजेस वापराल तेवढाच तुमच्या स्पीचचा इम्पॅक्ट वाढेल आणि लोकांना तुमचं स्पीच अधिकाधिक आवडायला लागेल. आशा करतो की या 3 ऍक्शनेबल ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज तुम्हाला आवडल्या असतील आणि याबद्दल किंवा गेल्या एपिसोड बद्दल काहीही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये प्लीज आम्हाला विचारा. तुमच्या विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला रिप्लायच्या स्वरूपात मिळतील किंवा त्यावर एक एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन येईन. पण या व्हिडिओचा आपला आजचा होमवर्क काय हे जाणून घेऊया. सो तुम्हाला काय करायचंय, एका टॉपिक बद्दलच्या स्टोरीज तुम्हाला सर्च करायच्या, त्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्ही त्या टॉपिकला कशी सुरुवात कराल हे कमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय. शक्य असेल तर व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट करायचा आहे, जेणेकरून तुम्ही एक्झॅक्टली कशा दृष्टिकोनातून तयारी करताय, कशा पद्धतीने तयारी करताय हे आम्हाला समजेल आणि त्याच्यात जर का काही प्रॉब्लेम वाटला, त्याच्यात जर का काही इम्प्रुव्हमेंट वाटली तर आम्हाला तुम्हाला मदत करायला निश्चित आवडेल. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. भेटत राहू अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर रोजच्या रोज नवीन नवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी, डिस्कशन्स करण्यासाठी आणि एकमेकांबरोबर अनेक गोष्टी शेअर करण्यासाठी. स्टे ट्यून्ड विथ अनिश सहस्रबुद्धे.